एकीकडे दुष्काळानं तर दुसरीकडे पावसानं शेतकरी पुन्हा हातबल झालेल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर आपण बोरगाव या परिसरामध्ये, अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव परिसरामध्ये सोयाबीनच्या पिकावर एक रोग आलेला आहे। त्या रोगामुळे जे पीक हे पिवळं पडत आहे आणि त्यासोबतच ते पूर्ण सुकत चाललं आहे। आणि शेंगा तर लागलेल्या आहेत, पीक खूप छान आहे, शेंगा लागलेल्या आहेत, पण या शेंगा आणि झाड हे पूर्ण सुकत चाललेलं आहे। आपण पाहू शकता की पूर्ण झाडं जी आहे ती पिवळी पडतायत, पिवळे पडल्यानंतर पूर्ण सुकतायत। म्हणजे शेतकऱ्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे की हाताशी आलेलं पीक त्या हातून जाताना दिसत आहे। एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी पुन्हा हातबल होतो, तर दुसरीकडे ढगफुटी सदृश्य पावसामुळे, तर आता या नवीन रोगामुळे या ठिकाणी शेतकरी पूर्ण परेशान झालेला आणि हातबल झालेला आहे। तर आपल्यासोबत आपण ज्यात काही शेतकरी आहेत, बोरगाव परिसरामधील काही शेतकरी आहेत, बोरगाव परिसरातल्या अन्वी मिर्जापूर या भागामध्ये आपण आहो आणि शेतकऱ्याच्या आपण जाणून घेऊ काय त्यांच्या व्यथा आहेत आणि काय त्यांच्या समस्या आहेत आपण जाणून घेऊया। दादा, मला सांगाल की सध्या आपण शेतात आहो, बोरगाव मंजू परिसरातील शेत आहे, नेमकं या सोयाबीन शेतामध्ये काय रोग आलेला आणि काय परिस्थिती, काय सांगाल? आम्ही अन्वी मिर्जापूर इथून शेतकरी आहो आणि आमचं हे सोयाबीनचं जे पीक आहे हे आता परिपूर्ण पक्व झालेलं आहे आणि याला शेंगा लागलेला आहे। म्हणजे आता काही दिवसच राहिले की ह्या शेंगा आता भरणार होत्या आणि आमचा माल उत्पादन आमच्या शेतामध्ये घरात येणार होतं। परंतु आता हा शेतकऱ्याच्या तोंडातला घास आहे मॅडम। आता भरपूर पाऊस झाल्यामुळे, सतत पाऊस झाल्यामुळे कोणता रोग आला हा आम्हाला समजून द्यायला, कोणी म्हणते बा येलो मोजाक आहे, खोळकीड आहे, त्यामुळे खूप म्हणजे झाडं सुकून गेले पूर्ण। म्हणजे 3-3, 4-4 एकराचं शेत पूर्ण पिवळं भोर झालं आणि सुकून गेलं। म्हणजे आता आम्हाला याच्यातनी हा माल घरी नेताच येत नाही। म्हणजे आम्ही जवळपास या शेतातनी 1-2, 3-3 लाख रुपये या जमिनीत लावले। आमचं जे एखादं लेकरू जर बिमार पडलं तर आम्ही त्याला फवारा मारत म्हणजे औषध देत नाही, परंतु या पिकाला आम्ही आमच्या पोरासारखं जोपासलं, त्याला औषधी केली, फवारणी दिली, खत दिलं आणि आता आमचा हा तोंडातला घास म्हणजे हे शेत म्हणजे पूर्ण पीक उद्ध्वस्त झालेलं आहे। बरं, अशी परिस्थिती इथेच आहे की आजूबाजूला एक आहे? मग सर्व हे जो परिसर आहे, पळसो मंडळ आहे आमचं, पळसो गाव आहे, दहीगाव आहे, या पूर्ण परिसरामध्ये शेतकऱ्यांचं शेतातलं सोयाबीनचं पीक पूर्ण सोकलेलं आहे, सुकून चाललेलं आहे, वाळलेलं आहे। म्हणजे घरात उत्पादन येऊ शकत नाही यावर्षी, अशी परिस्थिती आहे। आपल्या अजून काही शेतकरी आहेत, दादा मला सांगा, तुमच्या आता सोयाबीनचं पीक मला दिसत आहे, म्हणजे हे आहे, काय परिस्थिती आहे, काय सांगाल? तुमचं किती एकर शेत आहे? 1.5 एकर शेती आहे माझी। हे पीक जे आहे असंच आहे, शेंगा दिसतात पण पूर्ण पिवळं झालेले झाडं आहेत, शेंगा काही भरायची आवश्यकताच नाही आहे, पूर्णपणे असं क्रॉक झालेला आहे। फवारे मारले, सर्व काही केलं, पण काही आटोक्यात आलं नाही। अजून आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, मला सांगा, तुमच्या शेत आहे, तुमचं किती एकर शेत आहे, तुम्ही किती खर्च लावला आणि किती समजा, काय तुम्हाला काय वाटतं, काय परिस्थिती? माझ्याकडे पण 1 एकर शेती आहे, मी पण सोयाबीन पेरलेलं आहे, फुले संगम, त्याच्यावर पण हे अशीच हालत झालेली आहे, पूर्ण सुकलेलं आहे। आतापर्यंत किती खर्च आलेला आहे? काय 20-25 हजार रुपये एकरी खर्च आहे, पण काही घरी येऊ शकत नाही, आशाच नाही आता हे याची सोयाबीन। आपल्या अजून काही शेतकरी आहेत, दादा मला सांगाल, तुमचं किती एकर शेत आहे आणि नेमका आता जो नवीन रोग आलाय, काय परिस्थिती तुमच्या वावराची? काय? माझ्याकडे सर 5 एकर शेती आहे। आज अशी परिस्थिती आली, इकून तिकून पैसे आणून आज असं झालं की तोंडातला शेतकऱ्याचा घास ओढून घेतला। आज अशी परिस्थिती म्हणजे हे की आज यावर्षी अशी परिस्थिती आली की व्यवस्था भरपूर खराब असल्यामुळे हा तोंडातला घास ओढला, शेंगीतनं दानाने काही नाही, पिवळं झालं, भरपूर परिस्थिती खराब आहे। आता त्याच्यामुळे काही आम्हाला व्यवस्थाने लेकरू बिमार पडलं, 10 रुपये लायला नाही, आम्ही सरी व्यवस्था खराब करून हे लोकायले आम्ही जमिनीचे इकून तिकून पैसे आणून आम्ही याला फवारणी वगैरे सामान इकून तिकून करून केलं, पण आता काही परिस्थिती खराब झाली, आमची आत्महत्या करायवर परिस्थिती आली आहे। काहीतरी आता आम्हाला मदतीची व्यवस्था आहे। एकीकडे आशा होती की बुवा पावसामुळे तर नाही, पण दुष्काळामुळे जे पीक जे गेलं होतं ते आता कुठेतरी या सोयाबीन तारून घेईल, पण आता अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यावर की आता सोयाबीन हातातून गेला, त्यामुळे शेतकरी आता उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर सरकारने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। गणेश सोनाने, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।